मेघाच्या लग्नाचा आज पहिला दिवस होता. तिच्या मनात कितीतरी विचार गोंधळ चालू होते. लग्नाआधीही मेघाच्या मनात हा विचार आला की ती दुसऱ्या घरात कशी काय जुळवून घेणार आहे, कसं आणि काय करणार आहे. नवीन घरात तिला कोणी समजून घेईल की नाही, तिला स्वातंत्र्य मिळेल की नाही, या विचाराने ती घाबरायची. पण आजच्या काळात मुलींना फारसे जुळवून घ्यायचे नसते आणि जर त्यांना त्यांच्या बाजूने काही बदल हवा असेल तर घरातील सदस्य त्यांना पूर्णपणे नाकारतात. अशा परिस्थितीमध्ये नवविवाहित वधूला घाबरणे ही काही नवीन गोष्ट नाही आणि मेघा सोबत देखील तेच घडत होतं. सुरुवातीला मेघाला आपले काम कुठून सुरू करावे हेच समजत नव्हतं. ती जेव्हा काही करायला जायची तेव्हा तिची सासू तिला तेथून निघायला सांगायची. जेव्हा गरज असेल तेव्हा सांगेन असे बोलायची. पण मेघाला कोणी काहीच सांगायचे नाही. त्यामुळे आता मेघाला तिच्या खोलीत बसून बसून कंटाळ येऊ लागला होता आणि ती विचार करत होती की आजचे जेवण ती स्वतःच बनवेल. असाच विचार करून ती जेव्हा स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी जाते तेव्हा तिची जाऊबाई विचित्र चेहरा करून म्हणते की आम्ही तर ऐकलं होतं की तुला स्वयंपाक कसा करायचा हे माहिती नाही, मग इथे येऊन वेळ का वाया घालवत आहेस. हे बोलणे मेघाला खूप विचित्र वाटत होते, पण तरीही ती प्रेमाने म्हणाली की असे काही नाही, मी जर घरची सून म्हणून इथे आली आहे तर येथील सगळे कामे सांभाळण्याची जबाबदारी देखील माझी आहे. हे ऐकून जाऊबाई तोंड फिरवून तेथून निघून गेल्या आणि मेघा स्वयंपाक करू लागली. मेघाने जसे माहेरच्या घरात जेवण बनवले असायचे अगदी तसेच चांगले जेवण सासरीही तिने बनवलेले होते. पण तिच्या सासरच्या लोकांना ते विशेषतः आवडले नाही आणि त्यांनी लगेचच ते बेचवदार आहे असे सांगितले. सासू सासऱ्यांची अशी वागणूक पाहून तिला खूप आश्चर्य वाटले, कारण तेच लोक तिला लग्नाआधी सांगायचे, बोलायचे की ते तिला घरच्या मुलगीप्रमाणे ठेवतील, मुलगी म्हणूनच ठेवतील आणि तिला कोणतीच उणीव जाणवू देणार नाहीत. आणि आज तेच लोक आज ज्या पद्धतीने वागत आहेत त्यानंतर मेघा शांतपणे तिच्या खोलीत जाते आणि रडायला लागते आणि तिचे जुने दिवस आठवते, जेव्हा ती तिच्या आईने बनवलेल्या जेवणावर ताव मारत असते आणि कधीकधी आईला म्हणायची की आई, माझ्या मैत्रिणीची आई प्रत्येक वेळी करते तशी तुला भेंडीची भाजी चांगली करताच येत नाही. पण आज मेघाला जाणवत होतं की हे बोलून तिने आईचे मन किती वेळा मोडले होते. असा विचार करत ती झोपी गेली. त्या दिवसानंतर तिने घरातील प्रत्येक बाबतीत ती चांगले जेवण चांगले बनवण्यासाठी अनेक वेळा तिने प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी तिचे प्रयत्न अयशस्वी झाले. लग्नानंतर आपण आपल्या कुटुंबाला सुखी ठेवू आणि कोणाची तक्रार कधीही करू येऊ देणार नाही असा विचार तिने केला होता. पण इथे तक्रारीचे चक्र काही संपतच नव्हते. एकदा नवऱ्याच्या ऑफिसचे काही मित्र जेवायला येणार होते, म्हणून नवऱ्याने सकाळीच असे काही पदार्थ बनवायला सांगितले जे त्यांच्या मित्रांना आवडत होते. पण सत्य हे होतं की मेघाला असे पदार्थ कसे बनवायचे हेच माहीत नव्हतं. उलट तिला साधे भारतीय जेवण आवडत असे. अशा स्थितीत नवऱ्याचे मित्र आल्याने तिला लाज वाटली आणि इच्छा नसतानाही ती पतीच्या रागाची शिकार झाली. यावेळी मेघाच्या तिच्या मैत्रिणीसमोर तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या पतीने तिच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आणि तिला तेथून निघून जाण्यास सांगितले. खोलीत येताना मेघाच्या मनात एकच विचार होता की मुलीचे लग्न झाल्यावर ती स्वतःच्या पद्धतीने घर चालवू शकत नाही का? प्रत्येक वेळी तिला तिचा काही उपयोग नाही असं का सांगितलं जातं? घडणाऱ्या या नेहमीच्या प्रसंगाने मेघाला वाईट वाटू लागले. तिला एकटेपणा जाणवू लागला आणि तिला या गोष्टी तिच्या आईवडिलांच्या घरीही सांगायच्या नव्हत्या, कारण तिच्या आईवडिलांना ते आवडणार नव्हतं. एक चांगली सून होण्यासाठी आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत होती. एके दिवशी तिला कळतं की तिची मैत्रीण, जिचे लग्न दुसऱ्या शहरात झाले होते,
ती तिच्या शहरातच राहायला आली आहे आणि तिला भेटायला देखील येणार आहे. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, कारण ही मैत्रीण तिची बालपणाची मैत्रीण होती, जी नेहमी तिच्या सोबत असायची. पण आता त्यांच्यात काही अंतर निर्माण झाले होते. पण तरीही मेघा तिला भेटायला आतुर होती. मेघा तिच्या मैत्रिणीच्या आगमनाच्या आनंदात पटकन काहीतरी पदार्थ बनवायला सुरुवात करते. पण तेवढ्यात तिची जाऊ आणि सासू येऊन तिला टोमणा मारतात की जिला ही ओळखतही नाहीत त्यांच्यासाठी एवढं काही करायची काय गरज आहे. पण मेघाने त्यांच्याकडे लक्ष न देता तिने काहीही विचार न करता तयारी सुरू केली. संध्याकाळ जवळ आली तशी ती तिच्या मैत्रिणीची वाट पाहू लागली आणि मेघाची मैत्रीण तिच्या घरी आली. तेव्हा मेघा तिला पाहून पूर्णपणे आश्चर्यचकित झाली, कारण तिची मैत्रीण पूर्वीसारखी नव्हती. आता ती पूर्णपणे बदललेली होती. तिच्या मैत्रिणीने लहानपणी कधी जीन्स घातली नव्हती आणि आता तिच्याकडे बघा, ती टाईट जीन्स आणि सुंदर एका टॉपमध्ये होती. सोबतच खूप गोंडस ती दिसत होती. सोबतच मोकळे केस आणि तिच्या चेहऱ्याला साधेसा असा गॉगल होता. हे पाहून मेघा खूप खुश झाली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाली, तू तर पूर्णपणे बदललेली आहेस. काही वेळातच तिच्या मैत्रिणीला घरची परिस्थिती चांगली वाटली नाही. घरातील वातावरणाचा अंदाज तिला आला आणि तिने हळुवारपणे त्याबद्दल विचारले असता मेघाच्या डोळ्यात अचानक पाणी आले, कारण ती तिच्या मैत्रिणीपासून काहीही लपवू शकत नव्हती. मेघाच्या मनाची अवस्था समजून तिच्या मैत्रिणीने तिला आधार दिला आणि म्हणाली की तू कितीही चांगलं केलं तरी घरातील सर्व सदस्यांना आनंदी ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे आधी स्वतःला आनंदी ठेवणे चांगलं होईल, कारण जोपर्यंत तू स्वतःसाठी काही करत नाहीस तोपर्यंत तू सुखी राहणार नाहीस. मैत्रिणीचे हे बोलणे मेघाला समजले आणि आता तिने देखील ठरवलं की ती घर सांभाळेल, पण स्वतःच्या अटीवर. एके दिवशी अचानक मेघा तिच्या सासूबाईंसमोर गेली आणि म्हणाली की मी 1 महिन्यासाठी माझ्या माहेरच्या घरी जात आहे आणि तेथे माझा वाढदिवस साजरा करणार आहे. जेव्हा तिच्या पतीने यावर आक्षेप घेतल्यावर तेव्हा मेघा म्हणाली की मला माहिती आहे की माझ्या वाढदिवसाला येथे कोणीही आनंदी होणार नाही, कारण तो सुनेचा वाढदिवस आहे ना. तेथे माझी आई सर्व तयारी करेल, कारण मला काय आवडतं आणि काय नाही हे तिला माहिती आहे. मी माझ्या सासरच्या लोकांशी भेदभाव करत आहे असं म्हणत नाही, पण मला माहीत आहे की मी इथे जे काही करेन ते तुम्हा लोकांना आवडणार नाही. आणि ती तिचा जुना जीन्स आणि टॉप घालते आणि तेथून निघून जाते. हे पाहून तिच्या नवऱ्याला मेघा पहिल्यांदाच सुंदर दिसते, कारण त्याने तिला या पोशाखात कधीही पाहिलं नव्हतं. त्यानंतर त्याला त्याची चूक कळते की त्याने मेघाला साथ द्यायला हवी होती. त्याने मेघाला पूर्णपणे एकटे सोडले होते आणि त्याच वेळी त्याने आपल्या आई आणि बहिणीला समजवण्याचा विचार केला, जेणेकरून भविष्यात कुटुंब हसत हसत पुढे जाऊ शकेल. पुढच्या काही दिवसातच लवकरच संपूर्ण कुटुंबाला समजले की सून नवीन आहे आणि आपल्याला तिला थोडा वेळ द्यावाच लागेल. जोपर्यंत आपण सासरच्यांनी तिला मार्ग शिकवला नाही तोपर्यंत ती शिकून आपली काळजी कशी घेणार. आता दुसऱ्याच दिवशी सासू आणि नवरा मिळून मेघाला घेऊन जाण्यासाठी येतात. त्यांना पाहून मेघाला खूप आश्चर्य वाटते. नवरा प्रेमाने मेघाचा हात धरतो आणि म्हणतो की ही चूक आमचीच आहे. घरात येणारी सून कोणतीही कमतरता न ठेवता परिपूर्ण असावी असं आम्हाला वाटतं. तथापि हे अजिबात योग्य नाही, कारण कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. मेघा तिच्या नवऱ्याकडे पाहून गोड हसत म्हणाली, हां, तुम्हाला हे खूप लवकर समजलं. मग सासू पुढे येऊन तिला मिठीत घेते आणि तिला एक सुंदर ड्रेस देते आणि म्हणते, हे घे मेघा, तू तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीत घालू शकतेस, जी आम्ही तुझ्यासाठी आयोजित करणार आहोत. हे सर्व पाहून मेघाला खूप आनंद झाला आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण मनात निर्माण होणारे प्रश्न ती व्यक्त करू शकली नाही, कारण ती म्हणाली, जशी सुनेकडून तिच्या नवीन घराची काळजी घेणे अपेक्षित असतं, शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने तिला थोडा वेळ घालवून तिला प्रेम देणे ही सासरची जबाबदारी आहे. नवविवाहित सुनेला प्रेमाशिवाय कशाचीही गरज नसते, पण कधीकधी आपण हे समजून घेण्यात चूक करतो
आणि आपण नकळत आपल्याच कुटुंबातील सुनेचा अपमान करतो. तेवढ्यात नणंद येते आणि म्हणते की आता मी काही चूक करणार नाही वहिनी. मी नेहमी तुझी काळजी घेईन आणि तू मला चांगले जेवण बनवून घालशील. यानंतर संपूर्ण सभागृहात हसू पसरते आणि आता मेघा समाधानी मनाने सासरच्या घरी निघून जाते. हे पाहून तिच्या पालकांना देखील आनंद होतो. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट नेहमी समजून घेतली पाहिजे की कोणत्याही प्रकारची समस्या किंवा मतभेद संपवण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुढाकार हा घेतलाच पाहिजे, जेणेकरून मनात कटुता राहणार नाही आणि समस्या सहज सुटू शकेल. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा